श्रीरामपूरमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी. ईदगाहमध्ये हजारोंचा नमाजात सहभाग. श्रीरामपूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. ईदच्या निमित्ताने शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजातील बालगोपालांसह हजारो नागरिकांनी एकत्र येत नमाज अदा केली. पवित्र रमजान महिनाभर उपवास म्हणजे रोजे आणि तरावीह नमाज अदा करताना मिळालेल्या आध्यात्मिक आनंदानंतर ईदचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. शहर काजी यांच्या नेतृत्वाखाली ईदगाहमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी एकतेचा, बंधुभावाचा आणि शांततेचा संदेश देण्यात आला. तसेच श्रीरामपूर शहरातील विविध मस्जिदींमध्येही मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. रमजान ईदच्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रसंगी विविध राजकीय, सामाजिक तसेच सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लिम समाजाला शुभेच्छा देत बंधुभावाचे दर्शन घडवले. सभी मुस्लिम भाई बहन, बच्चों, बुजुर्गों को ईद की बहुत सारी शुभकामनाएं. ईद उल फित्र के इस शुभ अवसर पर आप सबकी जो भी कामना है वो अल्लाह ताला पूरे करे, यही कामना मैं अल्लाह से प्रार्थना करता हूँ. और अपने श्रीरामपुर में जो अमन और चैन है वो ऐसे ही बरकरार रहे और हम सब लोग भाई भाई यहाँ पे रहे, यही प्रार्थना. जय हिंद, जय माँ. अस्सलाम वालेकुम. मैं सभी भाइयों को इस ईद के मौके के बहुत बहुत बधाई देता हूँ. आप सबने जो जो दुआएं मांगी होंगी वो सब दुआएं अल्लाह ताला पूरा करे, ऐसे मैं प्रार्थना करता हूँ. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आप सभी को रमजान ईद की मुबारकबाद करता हूँ. और हम सबको श्रीरामपुर में हमारे बुजुर्गों ने जो मिसाल कायम की है वो आगे बढ़ाते रहेंगे. और मैं अल्लाह ताला से करता हूँ जितने भी रोजे आपने रखे थे और जितनी भी दुआएं आपने मांगी है वो सब कबूल करो. आपल्या सर्वांना रमजान ईद निमित्त आजच्या लोकसभा विकास आघाडीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपलं सर्वांना हे आमचं गुढीपाडव्याला नवीन वर्ष चालू होतं. आपल्या सर्वांना आरोग्यमय सुखाचं, समृद्धीचं भरभराटी द्यावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आपल्याला अस्सलाम वालेकुम. आप सभी को इस पवित्र रमजान ईद की बहुत बहुत शुभकामनाएं. मैं हमारे सिख समाज की जानिब से और मेरे सिखी परिवार की ओर से आप सभी को इस ईद की मुबारकबाद पेश करता हूँ. ईद आज संपूर्ण देशामध्ये नवीन सण साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आपल्या सांगली शहरामध्ये देखील अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये नवीन सण साजरा होत आहे. या सणासाठी पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अमित होते ही सणाची शुभेच्छा व्यक्त करतो. संपूर्ण शहरात ईदच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असून एकात्मता आणि सौहार्दाचे सुंदर चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले. तिरंगा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश टाकपिरे, श्रीरामपूर.